यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। नागपूरमध्ये कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे। अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा चालक हे गंभीर जखमी झाले आहेत, तर श्रेयांश चौधरी आणि विपेंद्र कुमार अशी जखमींची नावं आहेत। जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचं या ठिकाणी दिसतंय। नागपूरमध्ये हा अपघात झालेला आहे। इथं दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक झाली, त्याच्यामध्ये या दोन्ही वाहनांचे चालक जखमी झालेले आहेत। तर या धडकेमध्ये त्या कारचा समोरचा जो भाग आहे तो चेंदामेंदा झाल्याचं दिसतंय, तर दुचाकी सुद्धा इथं पडलेली आहे आणि अशामध्ये या दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय आणि दोन्ही वाहनांचे चालक हे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल? भीषण असा हा अपघात आपण बघू शकतोय, भर रस्त्यामध्ये झालेला आहे। नेमकं काय घडलं होतं, कशामुळे हा अपघात झालाय? अगदीच कोराडी मार्गाने नागपूरकडे जी आहे ती कार येत होती आणि कोराडी मार्गाकडे जी आहे ती बुलेट दुचाकी जी आहे ती जात होती। मात्र या दोघांची जी आहे ते स्पीड असल्यामुळे एकमेकांमध्ये धडक बसली। या धडकेमध्ये दोन्ही गाडीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आणि दोन्ही दुचाकी स्वार जो चालक आहे आणि त्याचबरोबर कारचा चालक आहे, दोघेही यामध्ये जे आहे ते गंभीर असे जखमी झाले। आता त्यांना जे आहे ते खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। एकूणच हा घटनाक्रम कालचा आहे। मात्र एकूणच पाहायला जर गेलं नागपूरमध्ये अपघाताचे सत्र जे आहे ते कोराडी ते नागपूर रोडवरती आता वाढलेले एकूणच दिसून येत आहे। कारण आपण परवाच पाहिलं तर एका क्रेनला जे आहे ते ऑटोने जे आहे ते धडक दिली, त्यामध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला होता आणि त्याच दिवशी जे आहे ते एका कारने जे आहे ते रेलिंगमध्ये घुसून त्या ठिकाणी। निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।